माझे नाव श्रुतिका हिरालाल सोनवाने आहे। मी इयत्ता वर्ग 9वीची विद्यार्थिनी आहे। मी आज तुमच्या समोर संविधानाने दिलेली समानता आजची गरज यावर भाषित करीत आहे। तर संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे एखाद्या राज्याचा किंवा देशाचा मूलभूत हक्क, मूलभूत कायदा आणि तत्वांचा संग्रह असतो, जो देशाचा राजकीय कारभार चालवण्याचे आपल्याला मार्गदर्शन करतो। तसेच संविधान हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो आपल्याला राज्यविषयक परिस्थिती आल्यावर काय करायचं हे आपल्याला सांगतो। तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांची कर्तव्य परिभाषित करतो। तर आता संविधानाची समानता, संविधानाने आपल्याला कोणती समानता दिलेली आहे हे आपल्याला मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर संविधानाने अनुच्छेद 14 ते अनुच्छेद 18 याबाबत आपल्याला संविधानाने दिलेली समानता निश्चित करतो। तर अनुच्छेद 14 मध्ये आपल्याला कायद्यापुढे समानता हे सांगितले आहे। तर कायद्यापुढे समानता म्हणजे काय? तर कायद्यापुढे समानता म्हणजे कोणताही धर्म, कोणताही वंश, जात इत्यादी कारणांमुळे कोणावरही अन्याय न करता त्यांना समान न्याय देणे म्हणजे कायद्यापुढे समानता होईल। तर दुसरा म्हणजे अनुच्छेद 15। अनुच्छेद 15 मध्ये आपल्याला भेदभावास प्रतिबंध असं सांगितले जाते। तर भेदभाव आपल्याला समाजात दिसून येतो किंवा तो आता काही प्रमाणात कमी पण झालेला आहे। तर भेदभावात प्रतिबंध म्हणजे काय? तर धर्म, वंश, लिंग, महिला, पुरुष, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण इत्यादी कारणांमुळे आपल्याला भेदभाव करण्यास दिसून येते। तर हे न करता या सगळ्यांना बाजूला ठेवून समान न्याय करणे, समान कायदा राखणे, कर्तव्य बजावणे हे त्याचे अनुच्छेद 15चे कायदे आहेत। तर तिसरा कायदा म्हणजे अनुच्छेद 16। अनुच्छेद 16 मध्ये आपल्याला सार्वजनिक रोजगाराची संधी मिळालेली आहे। यामध्ये मागासलेपण, धर्म, वंश, जात इत्यादींचा काहीही सराव न घेता आपल्याला पात्र अपात्र शिक्षण संधी देणे किंवा नोकरीसाठी पात्र अपात्र ठरवणे असा होतो। तर आपला चौथा कायदा म्हणजे अनुच्छेद 17। अनुच्छेद 17 मध्ये अस्पृश्यता निर्मूलन आहे। अस्पृश्यता म्हणजे गरिबीचा सराव न करता एखाद्याला संधी प्राप्त करून देणे। तसेच अनुच्छेद 18 मध्ये आपल्याला असं सांगितलं जाते की कोणत्याही पदवा रद्द करणे म्हणजे शैक्षणिक आणि जे सैनिकी दृष्ट्या असतात तिथेच पदव्या दिल्या जातात। बाकीच्या जी राजा, महाराजा अशा काही पदव्या ज्या इतिहासात आपण बघितल्या आहेत त्या आपल्याला आता ह्या काळात दिसणार नाही, असेच अनुच्छेद 14 ते 18 मध्ये सांगण्यात आले आहे। तर संविधानाची समानता आजची गरज ही खरंच आहे का? तर हो। आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण, तर सक्षमीकरण हा महिलांचा, दुर्बल घटकांचा आपल्याला दिसून येतो। सक्षमीकरण हा खूप समानतेसाठी निश्चित मानला जातो। इथे महिलांना आपण समान न्याय देतो, समान वेतन, पुरुषांइतके वेतन आपल्याला दिसून येते। आज हे कायदे खूप महत्त्वाचे असतात। तसेच खूप सारे कायदे आपल्याला दिसून येतात आणि ती समानता आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते। समानता असल्यामुळे आपले संबंध चांगले असतात, समाजात आपली दृढता चांगली असते। तसेच आपली बंधुता, समाजात असलेले जे काही द्वेष असतात हे ह्या समानतेमुळे नष्ट होतात। इतके सांगून मी आपले